So let's start, student. Today's our topic is what is surface tensions. तर बघा मुलांनो, आता आपण आपल्या 12वीचं नवीन टॉपिक चालू करू आज. त्याचं नाव आहे सरफेस टेन्शन्स. ओके, व्हॉट इज द टायटल ऑफ सरफेस टेन्शन्स. बघा आता सरफेस टेन्शन म्हणजे काय आहे. लेट्स वी डिस्कस द कन्सेप्ट ऑफ अ सरफेस टेन्शन in our today's lectures. तर बघा मुलांनो, व्हॉट इज अ लिक्विड ॲट अ रेस्ट. म्हणजे लिक्विड कसं आपल्यापाशी थांबलेलं आहे, रेस्ट पोझिशन मध्ये आहे. मुव्हेबल आहे काय? नाही. लिक्विड इन अ रेस्ट पोझिशन. लिक्विड ॲट अ रेस्ट शोज अ व्हेरी इंटरेस्टिंग प्रॉपर्टी कॉल्ड अ सरफेस टेन्शन. म्हणजे कुठलेही जर लिक्विड हे जर रेस्ट पोझिशन मध्ये असेल, थांबलेल्या पोझिशन मध्ये असेल, रुका हुआ होगा, वहां पे कौन सा फिनोमिना एक्ट होगा? द सरफेस टेन्शन विल बी देयर्स. सरफेस तुम्हाला माहित आहे, सरफेस म्हणजे वरचा भाग आणि टेन्शन म्हणजे देर इज अ सम स्ट्रेचिंग. त्या सरफेसला काय केलं आपण? ताणलेलं आहे. त्याला म्हणतो आपण सरफेस टेन्शन. डेफिनेशन पाहूच आपण समोर. सो वी हॅव सीन दॅट वॉटर स्पायडर पाला तुम्ही, वॉक्स ऑन द सरफेस ऑफ स्टेडी वॉटर्स. दॅट इज द एक्झाम्पल ऑफ द सरफेस टेन्शन. किंवा तुम्ही निडल घेतली, सुई घेतली, द ग्रीस निडल फ्लोट्स ऑन अ स्टडी सरफेस ऑफ वॉटर. दॅट इज द एक्झाम्पल ऑफ द सरफेस टेन्शन्स. नंतर आपण रेन ड्रॉप्स घेतला, पाण्याचा जो थेंब येते गोलवाला असा, तो कशामुळे गोल आहे? बिकॉज ऑफ दिस सरफेस टेन्शन. सोप बबल्स, तुम्ही साबणीचे असे बबल्स तयार केले असाल लहानपणी खेळता, हे जे बबल्स बनतात हे सुद्धा कशामुळे बनतात मुलांनो? सरफेस टेन्शनमुळे. सरफेस टेन्शन्स. ओके. आणि कशा असतात ते? स्पेरिकल शेप मध्ये असतात. द शेप ऑफ दिस बबल इन द शेप फॉर्म ऑफ स्पियर. सो ऑल दिस फिनॉमिना अराइज ड्यू टू द सरफेस टेन्शन्स. म्हणजे ह्या ज्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळत आहे, हा कशामुळे मिळतं आपल्याला? सरफेस टेन्शनमुळे. सो पहा, एक्झाम्पल पाहू आपण सरफेस टेन्शनचे. लुक ॲट हिअर. आता बघा, हा एक पाण्याचा थेंब आहे. कसा आहे हा? स्पेरिकल शेप मध्ये आहे. द शेप इज स्पेरिकल शेप. कशामुळे हा क्रिएट झालेला आहे? दिस फिनॉमिना इज क्रिएटेड बिकॉज ऑफ द सरफेस टेन्शन. हा थेंब आपल्याला गोल दिसतोय, स्पेरिकल आहे, पण याच्या मागे सायन्स काय आहे? द सायन्स इज सरफेस टेन्शन. हा तुम्हाला स्पायडर दिसत आहे, द स्पायडर विल बी देअर्स. आणि हा स्पायडर कशावर चालत आहे? हा पाण्यावर चालत आहे. का बरं याच्यामुळे वॉक करत आहे? बिकॉज ऑफ द फिनॉमिना ऑफ सरफेस टेन्शन्स. नंतर बघा, आता ही निडल्स तुम्हाला दिसत आहे, द निडल्स विल बी देअर्स. इथं सुद्धा तुम्हाला ही निडल्स दिसत आहे. आता ही निडल्स या पाण्यावरती काय होत आहे मुलांना? फ्लोट होत आहे. हे प्रॅक्टिकल तुम्ही घरी सुद्धा करू शकता. एकदम हळूवार सुई याच्यावरती ठेवायची एका पाण्यावरती. पण ते पाणी कसं असलं पाहिजे? रेस्ट असलं पाहिजे. कारण का सरफेस टेन्शन जे फिनॉमिना ऍक्ट होते, हा कशावरती होतो? फक्त रेस्ट वॉटरवरती. स्टेडी वॉटर वी शुड रिक्वायर देअर रेस्ट वॉटर्स. आता ही सुई ह्या पाण्यावरती फ्लोट होत आहे, म्हणजे कशामुळे होत आहे? बिकॉज ऑफ द कन्सेप्ट ऑफ व्हॉट इज अ सरफेस टेन्शन्स. ओके. म्हणजे हे सगळे एक्झाम्पल जे आपल्याला निसर्गामध्ये दिसत आहे, हे कशामुळे पॉसिबल आहे? ओनली बिकॉज ऑफ द सरफेस टेन्शन. आता या सरफेस टेन्शनच्या मागे काय कन्सेप्ट आहे, काय बेसिक आहे ते पाहूया आपण आज आपल्या लेक्चरमध्ये. सो लुक ॲट हिअर गाईज. ओके. सो व्हॉट टाइप ऑफ द मॉलिक्युलर थिअरी रिगार्डिंग द सरफेस टेन्शन्स. डेफिनेशन आपण समोर पाहू. सरफेस टेन्शनची डेफिनेशन एकदम सोपी आहे. सरफेस टेन्शन शो बाय द लेटर सिग्मा आणि फोर्स पर युनिट लेंथ ही त्याची डेफिनेशन आहे. कोणाची? सरफेस टेन्शनची. सरफेस टेन्शन इज डिफाइंड ॲज फोर्स पर युनिट लेंथ, दॅट इज कॉल्ड ॲज द सरफेस टेन्शन. आणि तो कशाने दाखवतो आपण? लेटर सिग्मा लेटरने. तर बघा याच्या मागचा कन्सेप्ट काय आहे? All above the observation can be explained on the basis of different types of force coming into play in all these situations.
So we will try to understand the effect of these forces and their relation to the surface tensions. म्हणजे हे जे एक्झाम्पल आपल्याला डोळ्यासमोर दिसत आहे यामागे एक फोर्सेस ऍक्ट होतात म्हणते. आता ते कुठले फोर्सेस आहे आपण ते पाहणार आहे. व्हॉट टाइप ऑफ द फोर्सेस विल बी डेव्हलप हिअर फॉर दिस फिनॉमिना विच इज इन अवर नेचर. दिस फोर्सेस वी हॅव टू डिस्कस हिअर गाईज. ओके, तर बघा आता ते कुठली मॉलिक्युलर थेरी आहे, कशा प्रकारे होतात पाहता. So to understand the surface tension, we need to some terms in molecular theory that explains the behavior of a liquid at their surface. म्हणजे आता हा आपल्यापाशी ग्लास आहे, या ग्लासमध्ये काय पूर्ण वॉटर भरलेला आहे आणि हा त्याचा काय मुलांनो सरफेस आहे. तर ह्या सरफेसवर कशा प्रकारे मॉलिक्युलर थेरी आपल्याला एक्सप्लेन करायची आहे ती आपण याच्यामध्ये पाहणार आहे. व्हॉट इज द मॉलिक्युलर थेरी. आता मॉलिक्युलर थेरीमध्ये काय इम्पॉर्टंट सगळ्यात पहिले बघा इंटर मॉलिक्युलर फोर्स. कारण का सरफेस टेन्शन जे ऍक्ट होता हे कशामध्ये ऍक्ट होत आहे, वॉटरमध्ये किंवा लिक्विड आपल्याकडे आलं. लिक्विड इज अ पार्ट ऑफ द फ्लुइड. आता लिक्विडमध्ये आपल्यापाशी वॉटर आहे, केरोसिन आहे, पेट्रोल आहे, डिझेल्स आहे. त्या सगळ्यामध्ये काय मुलांनो सरफेस टेन्शन आहे. आता हे वॉटर झालं, केरोसिन झालं, लिक्विड झालं, हे कशापासून बनलेलं आहे, H2O चे मॉलिक्युल्स आपल्याकडे आहे भरपूर. म्हणजे डिफरंट टाइप ऑफ द मॉलिक्युल्स कंबाईन झाले आणि आपल्यापाशी पूर्ण हे काय फ्लुइड फॉर्म झालं. आता ही मॉलिक्युलर थेरी काय आहे जी रिस्पॉन्सिबल आहे कशासाठी, सरफेस टेन्शनसाठी. तर बघा आपण पहा इथं आता, तर पहा इथं काय लिहिलेलं आहे, मॅटर. मॅटर कुठले आपल्याकडे, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. वी नो द मॅटर. मॅटर इज व्हॉट इज सॉलिड, लिक्विड आणि गॅस. हा गॅस आणि लिक्विड कशाचा पार्ट आहे मुलांनो, फ्लुइडचा पार्ट आहे. आपण फ्लुइड पाहत आहे. सो हियर व्हॉट इज मॅटर इज मेड अप ऑफ मॉलिक्युल्स अँड एनी टू मॉलिक्युल्स अट्रॅक्ट इच अदर्स. ते प्रत्येक मॉलिक्युल्स, आता हे दोन मॉलिक्युल्स आहे, हे एकमेकाला काय करत आहे मुलांनो, अट्रॅक्ट करत आहे. अट्रॅक्ट टू इच अदर. दिस फोर्स बिटवीन द मॉलिक्युल इट इज कॉल्ड ॲज इंटर मॉलिक्युलर फोर्स. म्हणजे दोन मॉलिक्युल्स आपल्या जवळ आहे, एक हा मॉलिक्युल्स आणि एक मॉलिक्युल्स आहे. हे जर एकमेकाला अट्रॅक्ट करत असेल, अट्रॅक्शन विल बी देअर्स, नॉट अ रिपल्शन्स. अट्रॅक्शन पण राहू शकते किंवा रिपल्शन राहू शकते. आता हे एकमेकाला काय करू राहिले, अट्रॅक्ट करत आहे, एकमेकाला ओढत आहे. यालाच काय म्हणतो आपण, इंटर मॉलिक्युलर फोर्स. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द टू मॉलिक्युल्स इट इज कॉल्ड ॲज इंटर मॉलिक्युलर फोर्स. आता हे इंटर मॉलिक्युलर फोर्स जे आहे किती टाईपचे आपल्याकडे आहे बघा. दे आर टू टाइप ऑफ द इंटर मॉलिक्युलर फोर्स. एक आहे आपल्याकडे कोएसिव्ह फोर्स आणि दुसरा आहे मुलांनो आपल्याकडे अधेसिव्ह फोर्स. सो दिस इज व्हेरी IMP. इंटर मॉलिक्युलर फोर्स जे आहे किती टाईपचे झाले आपल्याकडे, कोएसिव्ह फोर्स आणि अधेसिव्ह फोर्स. यांची डेफिनेशन काय आपल्याला, द फोर्स ऑफ attraction means the force between two molecules that is called as intermolecular force. Means force of attraction between two molecules that is called as intermolecular force. आणि ते किती टाईपचे आपल्याकडे आता दोन, एक आहे कोएसिव्ह आणि दुसरा आहे अधेसिव्ह. म्हणजे सरफेस टेन्शनचा कन्सेप्ट समजण्याच्या अगोदर आपल्याला हे दोन फोर्स माहित असले पाहिजे. कुठले, कोएसिव्ह फोर्स आणि अधेसिव्ह. तर बघा मुलांनो, फर्स्ट ऑफ ऑल वी डिस्कस दिस कोएसिव्ह फोर्स अँड अधेसिव्ह फोर्स. तर बघा सगळ्यात पहिले डिस्कस करू आपण कुठला फोर्स, कोएसिव्ह. कोएसिव्ह फोर्स म्हणजे कुठला, तर बघा आता, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ अ सेम सबस्टन्स इज कॉल्ड ॲज अ कोएसिव्ह फोर्स और फोर्स ऑफ कोएशन्स. म्हणजे आपल्याकडे जर सेम मॉलिक्युल्स असेल एका सेम सबस्टन्सचा, म्हणजे आता आपल्याकडे हा कंटेनर आहे आणि याच्यामध्ये पूर्ण वॉटर आहे, देयर इज अ H2O. आता याच्यामध्ये किती मॉलिक्युल्स आहे मुलांनो, लाखो करोडो थाउजंड ऑफ मॉलिक्युल्स आहे. आपण मोजू शकतो काय, नाही. आणि हे सगळे एकमेकाला काय आहे, अट्रॅक्ट आहे एकमेकाला. यांनी सगळ्यांनी काय ठेवलेलं आहे, बांधून ठेवलेलं आहे. म्हणजे द फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑकर्स इन अ सेम सबस्टन्स, त्यालाच काय म्हणतो आपण, कोएसिव्ह फोर्स. जसं आता आपल्यापाशी केरोसिन आहे एका कंटेनरमध्ये, त्या पूर्ण सगळे मॉलिक्युल कशाचे आहेत, हे केरोसिनचे आहेत. म्हणजे याच्यामध्ये कुठला फोर्स आहे मुलांनो, कोएसिव्ह फोर्स.
येस ऑर नो? येस. तुमच्याकडे वॉटर बॅग आहे, त्या वॉटर बॅग मध्ये तुम्ही काय भरता? पाणी भरता. तर ह्या पूर्ण वॉटर मध्ये कुठला फोर्स डेव्हलप होणार आहे? कोहेसिव्ह फोर्स. परत पहा डेफिनेशन. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ अ सेम सबस्टन्स दॅट इज कॉल्ड एज द कोहेसिव्ह फोर्स. येस ऑर नो? येस. तर आता बघा इथं, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू एअर मॉलिक्युल्स. आता हवा आपल्याकडे आहे, ऑक्सिजन म्हणजे O2, सगळे मॉलिक्युल्स एकमेकाला काय करत आहे? अट्रॅक्ट करत आहे. किंवा ऑर दॅट बिटवीन टू वॉटर मॉलिक्युल्स इज अ कोहेसिव्ह फोर्स. म्हणजे आपल्याकडे एअर सुद्धा आहे, एअरचे खूप सारे मॉलिक्युल्स आहेत, यांच्यामध्ये कुठला फोर्स राहणार आहे? कोहेसिव्ह. आपल्याकडे वॉटर आहे, याच्यामध्ये सुद्धा कुठला फोर्स असणार आहे? कोहेसिव्ह. किंवा एक आपल्यापाशी सॉलिड मटेरियल आहे, पूर्ण सॉलिड भरलेला आहे. समजा आपल्याकडे एक आयरन मटेरियल आहे, आयरन रॉड तुम्ही पाहिलेला लोखंडाचा. तर या सगळ्या आयरनच्या रॉडमध्ये सुद्धा कुठला फोर्स असणार आहे? कोहेसिव्ह फोर्स. म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द सेम सबस्टन्स दॅट इज कॉल्ड एज द कोहेसिव्ह फोर्स. आता इथं बघा, आता तुमच्याकडे समजा आता सॉलिड आलं, लिक्विड आलं आणि गॅस आला. सॉलिड म्हणजे आपल्याकडे काय आलं मुलांना? एखादा आयरन रॉड आला किंवा लाकूड आलं. लिक्विड आपल्याकडे काय आलं मग? वॉटर, केरोसिन. आणि गॅसमध्ये काय आलं आपल्याकडे? हायड्रोजन येणार, ऑक्सिजन येणार, एअर येणार, नायट्रोजन येणार. तर बघा इथं, कोहेसिव्ह फोर्स इज स्ट्रॉंगेस्ट इन सॉलिड. एकदम बरोबर आहे. सॉलिड मध्ये कसा असणार आहे? कोहेसिव्ह फोर्स एकदम स्ट्रॉंग असणार आहे. जर आपल्यापाशी एखादा ग्लास आहे, काचेचा ग्लास किंवा लोखंडाचा ग्लास, तर यांचे सगळे मॉलिक्युल्स एकमेकाला कसे पकडून आहे? घट्ट पकडून आहे बिलकुल. एकमेकाला त्यांनी सोडलं काय? नाही. तर यांच्यामध्ये का बरं ते एकमेकाला घट्ट पकडून आहे? बिकॉज ऑफ इन कोहेसिव्ह फोर्स इज स्ट्रॉंगर इन सॉलिड. आणि सगळ्यात कमी कशामध्ये आहे? तो गॅसमध्ये आहे. कारण आपण पाहिलेला आहे, ऑक्सिजन झालं, एअर झाला किंवा ज्या ऍटमॉस्फिअर मध्ये आपण राहतो तो कसं आहे? पूर्ण सेपरेट आहे. आपण त्याला इझिली एका जागेवर दुसऱ्या जागेवर असं हलवू शकतो. म्हणजे विकेस्ट फोर्स जो आहे कोहेसिव्ह, हा कशामध्ये आहे मुलांनो? गॅसमध्ये आहे. आणि या दोघांचा मीडियम फोर्स जो हा कोहेसिव्ह, हा कशामध्ये राहणार आहे मग? लिक्विड मध्ये राहणार आहे. म्हणजे मॅक्झिमम कोहेसिव्ह फोर्स ऑकर्स इन सॉलिड. त्याच्यापेक्षा कमी जो राहणार तो लिक्विड मध्ये, आणि सगळ्यात कमी कशामध्ये असणार आहे? गॅसमध्ये. दिस इज द रिझन वाय सॉलिड्स हॅव्हिंग डेफिनाइट शेप अँड गॅस डू नॉट. म्हणजे सॉलिडला एक शेप आहे आपल्याकडे, बरोबर आहे. एक शेप असते, कुठला पण आपण त्याला शेप देऊ शकतो, सर्क्युलर किंवा रेक्टँग्युलर और हेक्सागोनल, व्हॉट एव्हर द शेप वी हॅव टू गिवन टू सॉलिड्स. पण आपण लिक्विडला किंवा गॅसला देऊ शकतो काय? नाही. सॉलिडला का बरं आपण कुठलाही शेप देऊ शकतो आपल्या मनाप्रमाणे? कारण त्याच्यामध्ये एकदम स्ट्रॉंग कोहेसिव्ह फोर्स आहे. पण लिक्विड आणि गॅसला आपण आपल्या मनासारखा शेप देऊ शकत नाही. आपण त्या लिक्विडला किंवा सॉलिडला, लिक्विडला किंवा एअरला ज्या कंटेनर मध्ये टाकला त्या टाईपचा तो शेप बनवतो. आपल्याला माहित आहे या सगळ्या गोष्टी. तो गॅस डू नॉट हॅव्हिंग अ डिफाइनेड शेप अँड साइज. ओके. स्मॉल ड्रॉपलेट्स ऑफ अ लिक्विड अ कोहेसिव्ह इनटू वन अँड फॉर्म अ ड्रॉप ड्यू टू दिस फोर्स. आता जसं मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवलं, आता हा जर स्मॉल ड्रॉप घेतला आपण, तर ह्या पाण्यामध्ये एकदम जास्त कोहेसिव्ह फोर्स असल्यामुळे हिला कुठला शेप मिळाला? इथं स्पेरिकल शेप मिळालेला आहे. वाय? बिकॉज ऑफ द व्हेरी हाय कोहेसिव्ह फोर्स इज एक्झिट इन अ वन ड्रॉप. फक्त एकच पाण्याच्या थेंब मध्ये जास्त कोहेसिव्ह फोर्स असणार आहे, त्याच्यामुळे त्याला एक डिफाइनेड शेप मिळाला. कुठला? स्पेरिकल शेप मिळाला आहे. तुम्ही जर पाण्याचा थेंब जर पाहिला तर तो कुठल्या शेप मध्ये असतो मुलांनो? स्पेरिकल शेप. आणि हा कशामुळे आलेला आहे? बिकॉज ऑफ द कोहेसिव्ह फोर्स एक्झिट इन दिस वॉटर मॉलिक्युल्स. ओके. आता दुसरा बघा, अधेसिव्ह फोर्स म्हणजे काय आहे? द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ अ डिफरंट सबस्टन्स इज कॉल्ड ॲज अधेसिव्ह फोर्स, किंवा त्यालाच म्हणतो आपण फोर्स ऑफ अधेशन्स. म्हणजे ज्यावेळेस दोन सबस्टन्स आपल्याकडे येणार आणि त्यांच्यामध्ये काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो, त्यालाच म्हणतो आपण अधेसिव्ह फोर्स. परत पहा, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ डिफरंट सबस्टन्स आहे, त्याला म्हणतो आपण अधेसिव्ह फोर्स किंवा फोर्स ऑफ अधेशन्स. आता फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द ग्लास अँड वॉटर मॉलिक्युल इज कॉल्ड ॲज द फोर्स ऑफ अधेशन. जसं आपण सकाळी उठून पाणी पितो, कशामध्ये पाणी घेतो आपण? या ग्लासमध्ये. आता हा काचेचा ग्लास आपल्याकडे मुलांना, याच्यामध्ये काय ठेवलं आपण? वॉटर.
म्हणजे आता हे पाणी जे आहे ह्या वॉटरला चिपकते. ज्यावेळेस आपण पाणी पिऊन घेतो तर तुम्ही पाहिलं असाल काही जे पाणी आहे त्या वॉटरच्या जो ग्लासचा सरफेस आहे त्याला ओला करतो, वेट करतो. थोडेसे मॉलिक्यूल जे आहे त्या वॉटरचे त्या ग्लासला चिपकून राहतात. तर ते जे ग्लासला वॉटरचे मॉलिक्युल्स अटॅच आहे ते कशामुळे अटॅच आहे? बिकॉज ऑफ द अधेसिव्ह फोर्स. बरोबर आहे. आपण रोज हा एक्झाम्पल पाहिलो. आपण घरी आपण सकाळी जर आपल्या स्टीलचा पण ग्लास घेतला, बरोबर आहे, हा स्टीलचा ग्लास घेतला आणि आपण याच्यामध्ये वॉटर घेतो पाणी पिण्यासाठी आणि हे पाणी आपण पिऊन घेतलं तरी त्या स्टीलच्या ग्लासमध्ये काय राहते, असे वॉटरचे मॉलिक्युल्स त्या सरफेसला चिपकून असतात त्या स्टीलच्या. आता इथं एक मटेरियल कशाचं बनलेलं आहे? स्टीलचं आहे. आणि दुसरं एक मटेरियल जे आहे हे कशाचं आहे? लिक्विड आहे, म्हणजे H2O आहे. म्हणजे दोन्ही पण सबस्टन्स कशा आहे आता? अलग अलग आहे, पण तरी ते एकमेकाला पकडून आहे. तर ते का बरं पकडून आहे? त्याच्या मागचं कारण काय आहे? अधेसिव्ह फोर्स. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ अ डिफरंट सबस्टन्स इट इज कॉल्ड ॲज अ अधेसिव्ह फोर्स. आता असे भरपूर एक्झाम्पल आपल्याकडे आहे. तुम्ही त्या ग्लासामध्ये मिल्क सुद्धा टाकू शकता. मिल्क टाकला आणि मिल्क तुम्ही पेले तरी काही मिल्कचे जे मॉलिक्युल्स आहेत त्या ग्लासला पकडून ठेवन. का बरं पकडून ठेवन? बिकॉज ऑफ द गाईज अधेसिव्ह फोर्स. येस ऑर नो? येस. सो जसं आता आपण पाहिलं आपल्या घरी आपण आपल्या घरच्या भिंतीला कलर लावतो, पेंट करतो वॉलला. आपल्याकडे हे वॉल आहे आणि त्या वॉलला आपण कलर लावला. आता हा कलर ह्या भिंतीला चिपकत आहे म्हणजे कुठलं रिझन आहे त्याच्यामध्ये? अधेसिव्ह फोर्स. कारण कलर जे आहे हा अलग मटेरियल आहे आणि वॉल जे आहे आपलं हे अलग मटेरियल आहे. व्हाय दिस अटॅच टुगेदर? बिकॉज ऑफ द अधेसिव्ह फोर्स. दुसरं एक्झाम्पल जर घेतलं आपण, मी तुम्हाला आपल्या ट्युशनमध्ये शिकवतो. असं आपल्याकडे ब्लॅक बोर्ड असते, बरोबर आहे, व्हाईट बोर्ड, आणि त्याच्यावरती मी या पेन चालवतो. नेहमी निळा पेन असते किंवा ब्लॅक पेन असते आणि हे अक्षर याच्यावरती आपण लिहितो, बरोबर आहे. तर अक्षर याच्यावरती काय राहतात? चिपकतात. हे अक्षर याच्यावरती का बरं राईट होत आहे? बिकॉज ऑफ द अधेसिव्ह फोर्स. म्हणजे त्या पेनच्या इंक मध्ये आणि ह्या व्हाईट बोर्ड मध्ये काय डेव्हलप झालं? अधेसिव्ह फोर्स. आणि अधेसिव्ह फोर्समुळे हे मॉलिक्यूल ज्या इंकचे ह्या व्हाईट बोर्डला चिपकले, यांनी एकमेकाला अट्रॅक्ट केलं. व्हाय? बिकॉज ऑफ द अधेसिव्ह फोर्स गाईस. येस ऑर नो? येस. दिस इज द सिंपल एक्सप्लेनेशन बिटवीन द कोहेसिव्ह फोर्स अँड अधेसिव्ह फोर्स. आता बघा थर्ड डेफिनेशन काय आपल्याकडे? रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. म्हणजे आता हे जे मॉलिक्युल्स आपल्याकडे दिलेले आहे, हा एक मॉलिक्युल्स आणि हा एक दुसरा मॉलिक्युल्स. आता हे एकमेकाला कधी चिपकून राहणार, कधी एकमेकाला अट्रॅक्ट करणार, त्यालाच काय म्हणतो आपण? रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. समजा आपण एक मॉलिक्यूल हे इथं ठेवला दिशाच्या घरी, एक हा मॉलिक्युल्स आपण ठेवला आचलच्या घरी, तर हे काय एकमेकाला चिपकणार आहे काय? नाही, पॉसिबल नाही आहे. आता या दोन मॉलिक्युल्स मधलं अंतर किती असलं पाहिजे एकमेकाला अट्रॅक्ट करण्यासाठी, तेच आपण याच्यामध्ये पाहणार आहे. रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स म्हणजे कुठून हे एकमेकाला अट्रॅक्ट करणार. तर बघा, द मॅक्झिमम डिस्टन्स किती असलं पाहिजे या दोन मॉलिक्युल्स मध्ये. हे जे दोन मॉलिक्युल्स आपल्याकडे आहे किती डिस्टन्स असलं पाहिजे. आता ते डोळ्यानं तर आपण पाहू शकत नाही, हे आपण कशाने पाहू शकणार आहे? मायक्रोस्कोप मध्ये सुद्धा पाहू शकत नाही. तर बघा इथं काय डेफिनेशन बनली आहे. द मॅक्झिमम डिस्टन्स फ्रॉम अ मॉलिक्यूल अप टू विच द मॉलिक्युलर फोर्स इज इफेक्टिव्ह इज कॉल्ड ॲज रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. येस ऑर नो? येस. The maximum distance between two molecules up to which the intermolecular force are effective, it is called as the molecular force of attractions or range of moleculars. आणि हे डिस्टन्स किती असलं पाहिजे? The intermolecular force are effective up to a distance of the order of what is few nanometers. आणि किती नॅनोमीटर्स मध्ये आहे ते? जर मीटर मध्ये घेतलं 10⁻⁻⁹ मीटर्स इन अ सॉलिड अँड गॅस. त्यालाच म्हणतो आपण रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स, किंवा त्यालाच दुसरं नाव दिलं आहे आपण शॉर्ट रेंज फोर्स. म्हणजे दोन मॉलिक्युल जर एकमेकाला अट्रॅक्ट करत असेल तर त्या दोघांमधलं अंतर जे आहे किती असलं पाहिजे? 10⁻⁹. आता 10⁻⁹ मीटर म्हणजे किती झालं मुलांना? 0.00000 किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. मग इथं हा 1 येणार. म्हणजे किती झिरो आहे आपल्याकडे? 1 2 3. आता हे जर विचार केला तर एक किती असणार आहे? 0 डिस्टन्स झालेला आहे. 0.00 म्हणजे काय झालं?
एक झिरो डिस्टन्स झालेला आहे, पण तो आपण झिरो न लिहिता किती लिहितो आपण 10⁻⁹ मीटर्स इतकं डिस्टन्स ह्या दोन मॉलिक्युल्स मध्ये असलं पाहिजे, तेव्हा हे मॉलिक्यूल एकमेकाला काय करेल, अट्रॅक्ट करेल, पकडून ठेवेल. त्यालाच म्हणतो आपण रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. परत पहा डेफिनेशन. द मॅक्झिमम डिस्टन्स फ्रॉम अ मॉलिक्यूल अप टू विच द मॉलिक्युलर फोर्स इज इफेक्टिव्ह इज कॉल्ड ॲज रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. आणि तो जो रेंज आहे, ती जी व्हॅल्यू आहे ती किती आहे 10⁻⁹ मीटर. ज्यावेळेस एवढं अंतर असेल दोन मॉलिक्यूल मध्ये, त्यावेळेस ते एकमेकाला चिपकून घेणार, पकडून घेणार. म्हणजे आपल्याकडे जे वॉटर या कंटेनर मध्ये आपण टाकलेलं आहे, तर प्रत्येक मॉलिक्युल्स मध्ये जे आहे किती अंतर आहे मुलांनो 10⁻⁹, तेव्हाच ते एकमेकाला चिपकून आहे. आता हे जर अंतर आपल्याला दूर दूर करायचं असेल तर आपण काय करतो, याला हीट सप्लाय करतो. या पाण्याला आपण काय करतो, गरम करतो. हीट जर सप्लाय केली आपण सकाळी गॅसवर ठेवून, तर हे वॉटरचे मॉलिक्युल्स काय होणार, याला सोडून जाणार आणि याचं कन्व्हर्शन कशामध्ये होणार, मग वेपर मध्ये होणार, गॅसमध्ये. म्हणजे या दोघांमधला डिस्टन्स काय होणार, वाढणार. डिस्टन्स वाढले म्हणजे काय होणार, एकमेकापासून सेपरेट होणार. आणि हे कसं सेपरेट होऊ शकते, जेव्हा आपण याला एक्सटर्नल हीट देऊ. तर हे आपण पाहूच आपल्या पुढच्या कन्सेप्ट मध्ये कसं काय ह्या गोष्टी इथं घडतात. वी विल डिस्कस लॅटर इन अवर नेक्स्ट लेक्चर्स. थर्ड डेफिनेशन पहा, स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. आता स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे बघा, पहा व्हॉट इज द स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. आता स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे काय, आता बघा हा जो पाण्याचा थेंब दिसत आहे तुम्हाला, हा कसा आहे मुलांनो, एकदम स्पेरिकल शेप मध्ये आहे. हा जो पाण्याचा थेंब स्पेरिकल शेप मध्ये आहे, इथं सुद्धा आपल्याला तुम्हाला पाण्याचा थेंब दिसत आहे. तर हा कशामुळे आहे, बिकॉज ऑफ द स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. तर बघा डेफिनेशन काय आहे ही. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. अ इमॅजिनरी स्पियर, एक इमॅजिनरी स्पियर आपल्याकडे तयार झालेला आहे. इमॅजिनरी स्पियर with a molecule at its center and radius equal to the molecular range is called as sphere of influence of the molecules. म्हणजे आता इथं जर बघितलं आपण, हा एक सेंटर घेतला आपण, इथून हे डिस्टन्स जे आहे, हे डिस्टन्स किती झालं मुलांनो 10⁻⁹. आणि ह्या डिस्टन्स पासून इथं असा काय बनला, एक स्पियर बनला, जो तुम्ही इथं पाहता. द स्पियर विल बी फॉर्म, इमॅजिनरी स्पियर विल बी फॉर्म अ इमॅजिनरी स्पियर विथ अ मॉलिक्यूल ॲट इट्स सेंटर. ह्या सेंटरच्या मॉलिक्यूल पासून, म्हणजे हा एक मॉलिक्यूल आपल्यापाशी आहे, मॉलिक्यूलचा शेप आपण कसा दाखवला, स्पेरिकल दाखवलेला आहे. आता स्पेरिकल आहे तर त्याला काय असणार आहे, सेंटर. आता ह्या सेंटर पासून तर ह्या इकडल्या सेंटर पर्यंत रेडियस किती म्हटलं त्यांनी, मॉलिक्युलर रेंज इज कॉल्ड ॲज द स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. द इमॅजिनरी स्पियर विथ अ मॉलिक्यूल, त्या मॉलिक्यूल सोबत at its center and radius equal to the what is molecular range. बघा परत पहा, सेंटर, मॉलिक्युलर रेंज, ही रेडियस किती झाली आपल्याकडे, तर ही मोठी डायग्राम काढली मी 10⁻⁹ मीटर. आणि कसा भेटणार आहे आपल्याला, तो असा एक स्पियर भेटणार आहे. दॅट इज कॉल्ड ॲज द स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स गाईज. येस ऑर नो, येस. आता बघा, द स्पियर अराउंड द मॉलिक्युल्स ए बी अँड सी, हे पाहणार आहे आपण नंतर, बघूच आपण. हा एक कंटेनर आहे, याच्यामध्ये पूर्ण वॉटर आहे आणि याच्यामध्ये 3 मॉलिक्युल्स आपण कन्सिडर केले आहे वॉटरचे, एक ए, एक बी आणि एक हा सी. तर कशा शेपमध्ये आहे ते वॉटरचे मॉलिक्यूल, स्पेरिकल शेपमध्ये. द स्पियर अराउंड द मॉलिक्युल्स ए बी अँड सी. द इंटरमॉलिक्युलर फोर्स इज इफेक्टिव्ह ओनली विदिन द स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. म्हणजे जो मॉलिक्युलर फोर्स जो एक्झिट असणार आहे, तो एक्झिट फक्त कशामध्ये असणार आहे, ह्या स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स मध्ये. या स्पियर ऑफ इन्फ्लुएन्सच्या बाहेर जर तुम्ही गेले तर मॉलिक्युलर फोर्स एक्झिट असणार आहे काय, नाही. का बरं एक्झिट असणार नाही, कारण का त्यावेळेस डिस्टन्स जे आहे 10⁻⁹ मीटर पेक्षा काय होणार आहे, ग्रेटर डिस्टन्स जर झालं तर इंटरमॉलिक्युलर फोर्स एक्झिट असणार आहे काय,
नसणार. ओके. आता थर्ड डेफिनेशन बघा, सरफेस फिल्म. सरफेस वर एक फिल्म तयार झालेली आहे, फिल्म, बरोबर आहे. असं एक कंटेनर आहे, या कंटेनर मध्ये पूर्ण काय केलं आहे आपण, वॉटर टाकलेलं आहे. जसं तुम्ही इथं पाहता ना, आता या ग्लास आहे आणि या ग्लासच्या सरफेसवर काय बनलेली आहे, फिल्म तयार झालेली आहे. फिल्म, पाण्याची फिल्म तयार झालेली आहे या सरफेसवर. त्याचे डेफिनेशन आपण पाहू इथं बघा. द सरफेस लेअर ऑफ अ लिक्विड विथ अ थिकनेस इक्वल टू द रेंज ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स इज कॉल्ड ॲज सरफेस फिल्म. म्हणजे एक इमॅजिनरी फिल्म तयार झालेली आहे. द सरफेस लेअर ऑफ अ लिक्विड, कारण का लिक्विडचे जे वॉटरचे मॉलिक्युल्स आहे हे एकमेकाला, आता हे लिक्विडचे पार्टिकल्स आहे, हे एकमेकाला अशी चिपकून आहे, सगळे जवळ चिपकून आहे. कशामुळे चिपकून आहे, कोहेसिव्ह फोर्समुळे. आता यांनी काय बनवली, एक फिल्म तयार केली, एक लेवल तयार केली, बरोबर आहे. द सरफेस ऑफ अ लेअर, एक लेअर ऑफ अ लिक्विड विथ अ थिकनेस इक्वल टू द रेंज ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स इज कॉल्ड ॲज सरफेस फिल्म. आणि ही लेअर कुठली आहे, एक्स वाय किंवा एक्स डॅश वाय डॅश. म्हणजे आता बघा, आता ही एक्स वाय मी लेअर काढली आहे, हे एक्स वाय, किंवा दुसरी काढली एक्स डॅश वाय डॅश. म्हणजे हीच काय तुमच्या मुलांना एक सरफेसची फिल्म आहे. हे जे डिस्टन्स तुम्हाला दिसलं इथून, दॅट इज कॉल्ड ॲज द वाय टू वाय डॅश किंवा एक्स टू एक्स डॅश. हे जे डिस्टन्स आहे दॅट इज कॉल्ड ॲज द डिस्टन्स बिटवीन दिस टू फिल्म्स. किती असणार आहे, 10⁻⁹. द सरफेस लेअर ऑफ अ लिक्विड विथ थिकनेस इक्वल टू द रेंज ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे हे किती असणार आहे, 10⁻⁹ मीटर्स. ही जी फिल्म इथं बनली आहे त्यालाच म्हणतो आपण सरफेस फिल्म. येस ऑर नो? येस. द लेअर ऑफ अ सरफेस ऑफ अ लिक्विड हुज थिकनेस इज इक्वल टू द मॉलिक्युलर रेंज ऑफ अट्रॅक्शन इज कॉल्ड ॲज अ सरफेस फिल्म. All the molecules located inside the surface film experience the inward attractive force. बरोबर आहे. याच्यावरती जी लेअर बनन त्यालाच म्हणतो आपण सरफेस फिल्म. आणि याचं अंतर किती असणार आहे, 10⁻⁹ मीटर्स. हे जे दिसत तुम्हाला एक्स एक्स वाय वाय डॅश, दॅट इज कॉल्ड ॲज द सरफेस फिल्म. ओके. आणि शेवटची डेफिनेशन पहा, फ्री सरफेस ऑफ अ लिक्विड. फ्री म्हणजे काय झालं, आता हे वरचं, हे जे वरचा भाग आहे दॅट इज द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. तर काय डेफिनेशन आहे, इट इज द सरफेस ऑफ अ फ्लुइड which does not experience any shear stress, that is called as the free surface of a liquid. For example, the interface between the liquid water and air above, that is called as the free surface of a liquid. म्हणजे हा जो एक्स वाय दिसत आहे, एक्स वाय तुम्हाला दिसला असन, एक्स आणि वाय, ही अशी लाईन दिसत आहे एक्स आणि वाय, ही काय आपली फ्री सरफेस ऑफ अ लिक्विड्स. बरोबर आहे गाईज. आणि इट इज अ सरफेस ऑफ अ फ्लुइड. फ्लुइड म्हणजे काय, लिक्विड विच डज नॉट एक्सपिरियन्स एनी शियर स्ट्रेस. आता हा शियर स्ट्रेस म्हणजे काय आहे सांगतो मी तुम्हाला, पहा. शियर स्ट्रेस म्हणजे डज नॉट चेंज द शेप ऑफ अ फ्लुइड, मीन्स देर इज नो एनी डिफॉर्मेशन ऑफ अ फ्लुइड. देर इज नो डिफॉर्मेशन. डिफॉर्मेशन म्हणजे ह्या इथं जर तुम्ही पाहिलं या सरफेस फिल्मवर याचा शेप अँड साईज बदललेला आहे काय, नाही, सरळ लेअर एकदम पाण्याची अशी स्ट्रेट. म्हणजे इथं जो शियर स्ट्रेस ऍड होणार, शियर स्ट्रेस हा किती असणार आहे, 0. म्हणजे ह्या लेअरवरती कुठल्याही प्रकारच्या शेप आणि साईज बदलणार नाही. ती लेअर कशी असणार आहे, एकदम सरळ असणार आहे, स्टेडी असणार आहे. दॅट इज कॉल्ड ॲज द फ्री सरफेस ऑफ अ लिक्विड. म्हणजे तुम्ही जर पाहिलं आपल्या घरी जर ग्लास घेतला आणि ही जी टॉपची जी लेअर आहे ही कशा एकदम सरळ आहे, एकदम त्याच्या शेप आणि साईज मध्ये काही बदलत नाही. देर इज नो चेंज इन शेप अँड साईज. इथं शियर स्ट्रेस जो असणार आहे हा कसा असणार आहे, 0 असणार आहे. जर त्याची शेप अँड साईज जर बदलत असेल तर तिथं शियर स्ट्रेस एक्झिट आहे. जसा शियर स्ट्रेस कशामध्ये एक्झिट आहे, सॉलिड्स मध्ये आपण पाहिलं होतं. कारण सॉलिड्सला जर आपण असं ठोकलं एका हॅमरनी तर त्याचा शेप अँड साईज बदलतो, म्हणजे तिथं काय एक्झिट आहे, शियर स्ट्रेस. पण ह्या फ्री सरफेस ऑफ अ लिक्विड वरती शियर स्ट्रेस एक्झिट असतो का मुलांनो, नाही. इट इज द सरफेस ऑफ अ फ्लुइड विच डज नॉट एक्सपिरियन्स एनी
शिअर स्ट्रेस डज नॉट एक्सपिरियन्स, म्हणजे तिथं कुठल्याच प्रकारचा शिअर स्ट्रेस एक्झिस्ट नसतो. शिअर स्ट्रेस जो आहे तो तिथं 0 असतो. त्यालाच म्हणतो आपण फ्री सरफेस ऑफ अ लिक्विड. आणि फ्री सरफेस कुठला आहे आपलं X2Y, ही जी वरची लेअर आहे दॅट इज कॉल्ड ॲज द फ्री सरफेस ऑफ अ लिक्विड्स. ओके, सो आय होप यू शुड अंडरस्टँड ऑल द कन्सेप्ट. आणि आपण आपल्या समोरच्या लेक्चरमध्ये पाहू आता व्हॉट इज द मॉलिक्युलर थेअरी ऑफ सरफेस टेन्शन, जे एकदम इम्पॉर्टंट आहे. आणि हे का बरं ह्या सगळ्या गोष्टी होत आहे सरफेस टेन्शनमुळे, तर ह्या सुद्धा आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. फक्त आपण आज सरफेस टेन्शनच्या मागे काय कन्सेप्ट आहे ते पाहिलेलं आहे आणि त्या सरफेस टेन्शनचे एक्झाम्पल. पण हे का बरं सगळं होत आहे दिस विल बी डिस्कस इन अवर नेक्स्ट लेक्चर. सो आय स्टॉप हिअर गाइस.